जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, लाज भये शंका दुरावीला मान, न कळे साधन या परते. आम्हाला त्या भगवंताचं नामस्मरण सोडून आणि साधू संतांची संगत सोडून दुसरं साधन कळत नाही. मग महाराज तुम्ही म्हणता तुमच्या जीवनामध्ये तुम्ही दुसरं साधन करणार ना, काहीही झालं तरी त्या भगवंताचंच आणि साधू संतांचीच संगत कराल. जर तुमच्यावर जर एखादा प्रसंग आला तर नेमकं मग तुम्ही काय कराल, तुमचा सांभाळ नेमका कोण करल? तर अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे आता आपुल्या सायासी, तुका म्हणे आता आपुल्या सायासी, तुका म्हणे आता आपुल्या सायाचे नामा जगदीशे सांभाळावे. तुकोबारा म्हणतात त्या भगवंताला वाटेल तसा तो माझा सांभाळ करेल. बघा भगवंतानी आपला सांभाळ करावा एवढी आपली भक्ती नाही. लक्षपूर्वक आहे का? भगवंतानी आपला सांभाळ करावा तो एवढी तुमची आणि माझी भक्ती नाही. आपला जर आपल्या मुलांनी जरी सांभाळ केला तरी भरपूर झालं, देवांनाही केला तरी चालतोय. पण जर मुलांनी आपला सांभाळ करावा असं वाटत असेल, हे शहर हे मुंबई शहर हे खारघर, जर तुम्हाला वाटत असेल ना आमच्या मुलांनी आमचा सांभाळ करावा, तर त्याला आपला सांभाळ करावा म्हणून असं जर वाटत असेल तर त्याच्यावर या लहान वयामध्ये योग्य ते संस्कार द्या. कारण आज जर गरज कशाची असेल तर ती आज गरज आहे ती फक्त आणि फक्त संसाराची. हे असं आहे, संसारात गेल्यावर ते संसारच दिसतोय विठ्ठला. कारण असं असतंय हे आपल्यावर जन्माला आल्यापासून हे संसाराचे संस्कार आहे. नेमकंच पोरग काय लय तर 5 किंवा 6 महिन्याचं असते गुरुजी. ते बाळाच्यात असं तुमच्या इकडे आता इकडे बाळाचे नसतीलच आहेत का? त्या बाळाच्यात असं गुंडाळलेलं असतंय 5-6 महिन्याच असतंय. मायाशी धरती नाशने कामाची पोरगी करतो. अरे ते कोणाची करत तू सांगणार बी नाही. कशाला उडी आणायली? मामाची करतो मामीची करतो. 6 महिन्याच्या पोरापासून जर तुम्ही म्हणता कोणाची करते काय संस्कार हे ते पडेल. म्हणून संस्कार महाराज कसं आहे, आज संस्काराची गरज आहे. मग तुम्ही म्हणताल महाराज नेमके संस्कार दिल्याच्या नंतर काय होईल? संस्कार द्यायचे नेमके जर संस्कार दिले मुलावर तर काय होईल? तर काय होणार नाही असं नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज घडतील. छत्रपती शिवाजी महाराज काय का छत्रपती शिवाजी महाराज जर कशाने घडले असतील बाबा
छत्रपती शिवाजी महाराज जर कशाने घडले असतील तर ते आणि ते फक्त आणि फक्त संस्काराने तसंच होतं. ऐका, संस्काराने घडतात महाराज. आज जर छत्रपती घडण्याच्या मागे कारण असेल तर ते म्हणजे जिजाऊंचं. महाराज छत्रपती शिवाजी महाराजाला जाणता राजा का म्हणतात तर ऐका, ज्या माणसाला स्त्री, लक्षपूर्वक ऐका, ज्या माणसाला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. ज्या माणसाला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. पण ज्या माणसाला परस्त्रीच नाही तर दुश्मनाची स्त्री सुद्धा आपली आई म्हणून कळाली ना, तो माझ्या जिजाऊचा शिवबा. हे जर सर्व उपकार कोणाचे असतील मायबाप तर हे जिजामातेचे उपकार आहे. कारण महाराज तुम्ही आणि आता त्याच भागातली विदर्भातलाच आहे मी. जर सिंदखेड राजाला कधी गेले ना मायबाप, सिंदखेड राजाला गेल्याच्या नंतर जिजाऊ मासाहेबाचा मोठा पुतळा आहे, बघितला ना, जिजाऊ मासाहेबाचा मोठा पुतळा आहे. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर जिजाऊ मासाहेबाच्या चरणाचं कधी दर्शन घ्यायचं नाही. तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही काय पेलेत काय, चरणाचं दर्शन घ्यायचं नाही तर मग घ्यायचंय कशाचं. तर महाराज त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर जिजाऊ मासाहेबाच्या चरणाचं दर्शन घ्यायचं नाही तर मग दर्शन घ्यायचं कशाचं तर जिजाऊ मासाहेबाच्या उदराचं दर्शन घ्या, की ज्या उदराने आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज घडले. सोपं नाही. कारण महाराज काही कमी बुद्धीच्या लोकांनी, राजकारणी लोकांनी, हे भामट्या लोकांनी काही असं केलंय. शिवाजी महाराज मराठ्याचा, भगवान बाबा वंजाऱ्याचा, सावतामाई माळ्याचा, गुरुबागा काकुंभाराचा, शेवालाल बंजाऱ्याचा. महाराज साधू संतांना जात नसती पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. साधू संतांना कोणत्याही प्रकारची जात नसती. म्हणून महाराज साधू संत जातीत वाटल्या जात नाही. आपल्याला 10च्या पुढे जायचं नाही. म्हणून शॉर्टकट सांगतो बघा. छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणतील, छत्रपती शिवाजी महाराजांनी जर मराठा समाजावर उपकार केलं तर हे साफ चुकीचं आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यामध्ये 18 पगड जातीचे मावळे होते. महाराज हे असा मावळा होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यामध्ये पैन, आपल्या भाषेत पैन लागत होत्या, त्या जगण्यासाठी नाही तर त्या मरण्यासाठी. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हे पन्हाळा गडावर होते आणि पन्हाळा गडावर छत्रपती शिवाजी महाराज असताना सिद्धी जोहार नावाचं संकट आलं. 42,000 सैनिक घेऊन, किती 42,000 सैनिक घेऊन आलं महाराज. गडाला वेढा टाकला. वेढा टाकल्याच्या नंतर गडावर 1200 मावळे होते. गुणाकार करा किती ना कितीला गुणल्याच्या नंतर वाट्याला येत होते 42,000. सोपं नव्हतं. 42,000 महाराज सैन्याचा येढा होता. 1200 मावळे गडावर होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला 6 महिने झाले आपल्या गडाला वेढा आहे, अन्नधान्य संपलंय, आता गड सोडणं काळाची गरज आहे. गड सोडल्या गेला पाहिजे. पण गड सोडणं एवढं सोपं नव्हतं. खाली 42,000 सैन्य होतं. त्या सैन्यासोबत युद्ध करणं एवढं सोपं नव्हतं. मग करायचं काय तर छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावा केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला 2 पालख्या काढायच्या. एका पालखीमध्ये मी बसणार आणि एका पालखीमध्ये प्रति शिवाजी बसणार. पण महाराज ज्या एका पालखीमध्ये प्रति शिवाजी बसणार ती पालखी एकदा सिद्धी जोहाराकडे गेल्याच्या नंतर वापस येणार नव्हती. लक्षपूर्वक ऐका. सिद्धी जोहाराकडे गेल्याच्या नंतर ती वापस येणार नव्हती. मग नेमकं प्रति शिवाजी म्हणून बसवायचा कोणाला. नेमका 2 महिन्यापूर्वी सैन्यामध्ये भरती झालेला नावी समाजाचा शिवा काशीद. महाराज शिवा काशीदाला बोलवण्यात आलं कारण शिवा काशीद हा छत्रपती शिवाजी महाराजासारखा दिसायचा. हुबेहूब शिवाजी महाराजासारखा दिसायचा. दाढी गिडी. जर छत्रपती शिवाजी महाराज गडावर नसले तर मावळे त्या शिवानाव्यालाच महाराज मुजरा करायचे. दिप्तो शिवाजी महाराजासारखा दिसायचा. आज शिवानाव्याला बोलवण्यात आलं. बोलवल्याच्या नंतर शिवाला सांगितलं राजेनं, शिवा आपल्याला गड सोडायचा. शिवा काय शिदानं सांगितलं. मग राजे अडकलं कुठं, सोडा ना गड. काय दादागिरीची भाषा होती ती. खाली 42,000 सैन्य आहे, वरी 1200 सैन्य आहे, तरी ते म्हणतं राजे चला ना सोडू ना गड. राजेनं सांगितलं अरे शिवा तू म्हणतो तेवढं सोपं नाही गड सोडणं. मग राजे करायचं काय तर राजाने सांगितलं गनिमी गावा शिवाला सांगितलं. शिवाला सांगितल्याच्या नंतर शिवानं सांगितलं महाराज त्या पालखीमध्ये बसून मी जातो पण माझी एक आठ. काय सांगितलं शिवानाव्यानं, माझी एक इच्छा आहे, तेवढी माझी इच्छा पूर्ण करा. शिवाजी महाराजांना सांगितलं तू जर तुझ्या जीवाचं बलिदान देत असेल तर ती इच्छा मी तुझी पूर्ण करतो. काय इच्छा आहे ती सांग. त्यावेळेस महाराज त्या शिवानाव्यानं सांगितलं महाराज माझी काहीच इच्छा नाही. आवाज गेला का बर.
माझी काहीच इच्छा नाही, माझी फक्त एक इच्छा आहे, जे तुम्ही रोज कपडे घालता ना ते कपडे मला द्या. तुम्हाला जी भवानी मातेनं तलवार दिली ना ती तलवार मला द्या. जे तुम्ही मुकुट घालता ना तो मुकुट मला द्या. आणि हे दिल्याच्या नंतर मी त्या सिद्धी ज्वाराकडे जातो. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि शिवाजी महाराजांना सांगितलं, अरे शिवा, तलवारच काय, कपडेच काय, मुकुटच काय, अरे माझं छत्रपती नाव सुद्धा तुला देतो रे, पण ज्या ठिकाणी तुला जायचंय ना तिथून वापस नाही यायचंय. तिथं काय पाहुणकी नाही, तिथं गेल्याच्या नंतर वापस येणे नाही. त्यावेळेस महाराज त्या शिवा नाव्याचे वाक्य हे, त्या शिवा नाव्यानं सांगितलं, महाराज तुमचे कपडे घालून, तुमची तलवार लावून, तुमचा मुकुट घालून आणि तुमचे छत्रपती शिवाजी महाराज नाव लावून जर मी मेलो ना तर लोक म्हणतील छत्रपती शिवाजी महाराज मेले. याला म्हणायचं तुका म्हणे एका मरणेची सरेन उत्तमची उरे कीर्ती मागे. म्हणून त्या कुळामध्ये आपण छत्रपतींच्या जन्माला आलो आणि त्यांचेच वंशज असणारे पुत्र संभाजी महाराज जे आपल्या धर्मासाठी गेले त्या धर्मासाठी एकत्र या. आणि धर्मासाठी एकत्र येण्याकरता धर्माचा जो धर्मग्रंथ आहे तो वाचणं खूप महत्वाचं. आपला धर्मग्रंथ आहे ती म्हणजे भगवद्गीता. ती भगवद्गीता ती वाचली पाहिजे. ती आता संस्कृत आहे, ती वाचायची म्हणजे संता घेणं, 4 वर्षे संस्थेत राहणं एवढं सोपं नाही. थंड्या पाण्याने आंघोळी करणं ती. तर ती भगवद्गीता तुम्हाला मला कळत नाही म्हणून ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ती ज्ञानेश्वरी वाचा, कारण ज्ञानेश्वरी एक असा ग्रंथ आहे, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही. ज्ञानोबाराय म्हणतात जे महाभारती नाही ते नोहेची लोकीतीही. जे महाभारतात ज्ञान नाही, जे ज्ञानेश्वरीत ज्ञान नाही ते ज्ञान या जगात कुठंच भेटणार नाही. आपण या कॅम्प्युटरच्या युगामध्ये जगतो. विशेष म्हणजे तुम्ही मुंबईत राहता तर या कलियुगामध्ये आता हे शोध लागले. आता लोक शोध लागले गुरुजी. हे प्रत्येक जण म्हणतं या विज्ञानाने शोध लावले, विज्ञानाने शोध लावले. हे मलाही मान्य आहे, विज्ञानाने शोध लावले. पण या विज्ञानाच्या शोधा अगोदर हे शोध जर कोणा लावले असतील तर ते आमच्या साधू संतांनी लावले. कारण प्रत्येक शोधाची ओवी, कारण माझा सर्वात आवडता विषय म्हणजे ज्ञानेश्वरी. कारण ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही. वाचायची जर असेल तर ज्ञानेश्वरीच वाचावी. कारण असा ग्रंथ आहे महाराज, ती ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर आमचे गुरुजी सांगतात परमार्थ करायचा म्हणून ज्ञानेश्वरी वाचा असं नाही. ज्याला चांगला संसार करायचा आहे त्यानेही ज्ञानेश्वरीच वाचा. ज्याला चांगला संसार करायचा आहे त्यानेच ज्ञानेश्वरी वाचा असं नाही. ज्याला चांगलं राजकारण करायचंय त्यानंही ज्ञानेश्वरीच वाचा. ज्याला चांगलं राजकारण करायचंय त्यानेच ज्ञानेश्वरी वाचा असं नाही. तर ज्याला चांगले भांडणं करायचे त्यानेही ज्ञानेश्वरीच वाचा. कारण ज्ञानेश्वरी एक असा ग्रंथ आहे की त्या ग्रंथात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जर कशाचं असेल तर ते ज्ञानेश्वरी. कारण हे प्रत्येक शोध, आता तुम्ही इथं बसली या लाईन पासून प्रत्येक शोधाची ओळी ज्ञानेश्वरी. ती लाईन कशापासून तयार झाली? हा, पाण्यापासून. बरोबर आहे. मग लाईट जर पाण्यापासून तयार झाली, लाईट तयार होऊन किती वर्ष झाली बाबा? तुम्ही माझ्या एवढे होते तेव्हा लाईन होती का? हा, 100 वर्ष झाले का? बरं ठीक आहे, तुम्ही 100 म्हणता, मी लयच मोकळा माणूस आहे, 150 वर्ष घ्या आपल्याकून. किती? हा, 150 वर्षापासून मी सांगतो लाईन झाली तयार. पण ही लाईन माझ्या ज्ञानोबारायाने 750 वर्षापूर्वी सांगितली. ऐका ज्ञानोबारायाची ओळी. ज्ञानोबाराय म्हणतात उदय तया उदकाचे निआवेशे प्रगतीत तेज लखलखित दिशे ते विजय माझी असे सलील का. ही ज्ञानोबारायाची ओळी. पोरा, सूर्य फिरतो का पृथ्वी फिरती रे? पृथ्वी फिरती. जर पृथ्वी फिरत असेल तर मग आपण बोलताना काय म्हणतो? सूर्य उगवला, सूर्य मावळला. मग जर सूर्य उगवतच नसेल आणि मावळतच नसेल तर आपण म्हणतो कस का? याचाही शोध माझ्या ज्ञानोबारायाने लावला. ज्ञानोबाराय म्हणतात उदय हस्ताचे प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे तैसे निष्कर्मे तू असणे कर्मीची असतात. म्हणून महाराज कोणतीही गोष्ट करायची असेल तर ती कर्मात असती. तसं हे प्रत्येक शोधाची ओळी ज्ञानोबारायाने ग्रंथात लिहिली आणि त्या शोधाच्या ओव्या त्याला आम्ही ज्ञानेश्वरीचं म्हणजे वैज्ञानिक ज्ञानेश्वरी असं नाव दिलं. तिथं ते कॅलेंडर काढा तुमच्या पाठी मांग आहे. महाराज ते कॅलेंडर काढलेलं आहे. हा ना इकडे
एक कॅलेंडर काढलेलं आहे ज्ञानेश्वरीची वैज्ञानिकता. म्हणजे एक कॅम्प्युटरचं युग आहे. तुम्ही जवळपास मुंबईतले, या मुंबईत राहत असताना महाराज आपल्या धर्माबद्दल आपली आस्था असावी. आणि आपली आस्था कोणी बोलत असताना म्हणते या शोध लावला, त्या शोध लावला, पण त्याच्या अगोदरचा शोध आमच्या ज्ञानोपारायण लावला. त्यातल्या काही निवडक ओव्या आहेत. आणि ह्या ओव्या एकदा कळाल्याच्या नंतर ज्ञानेश्वरीची गोडी लागावी म्हणून हे कॅलेंडर. कारण हे कॅलेंडर मी तुम्हाला फुकट दिला असतं, पण फुकटाची किंमत नाही आहे का नाही. म्हणून हे 20 रुपयाची किंमत आहे. मी स्पष्ट माणूस आहे. याला खर्च 15 रुपये आला. मग तुम्ही म्हणसाल महाराज याची किंमत 20 रुपये, खर्च 15 आला, मग उरलेले 5च्या का बायकोला टिकले नाहीच्या का? तुमच्या डोक्यात कुठं रोग चालते ते मी इथून सांगतो ना. तर त्याचं कारण असं आहे, जे 5 रुपये उरतात किंवा जे एक कीर्तनाच्या माध्यमातून गुरुजीला माहित आहे का नाही माहित नाही मला, पण सौरभला माहित आहे. माझी एक गोशाळा आहे. 30 ते 35 गाईचं संगोपन त्यामध्ये आम्ही करतोय. यातला जो पैसा उरतोय तो त्याच्यात लागतो. जर एखादं इकडचं बसणारा म्हणलं यायचे धंदे तर तू घेऊ नको, बोंबलू नको. ते आम्हाला काय कॅलेंडर नाही, तू डोकं लावू नको. म्हणून ज्याला वाटत असेल की खरोखर आमच्याही मुलांना वारकरी संप्रदायाचे संस्कार लागावेत, त्याला हिंदुत्वाची गोडी लागावी म्हणून त्यांनी घ्या. ज्याला घ्यायचं नाही कोणालाही आग्रह नाही. ज्याला घ्यायचा असेल त्याची किंमत 20 रुपये आहे. कोणीही घ्या. म्हणून महाराज आपल्या धर्माबद्दल आपण एकत्र येणं आज काळाची गरज आहे. म्हणून बोलण्याच्या ओघामध्ये एखादा वेडा वाकडा शब्द गेला असेल, कारण हे शहरातलं कीर्तन आहे. टायमाच्या पुढे जाणं योग्य नाही आणि आमच्या गुरुजीलाही टायमाच्या पुढे जाणं आवडत नाही. म्हणून टायमात 1-2 मिनिटं वरी झाला त्याच्याबद्दल माफी मागतो. बघा, बोलण्याच्या ओघामध्ये एखादा वेडा वाकडा शब्द गेला असेल तर मायबापाच्या अंतकरणाने माफ करा. कारण जो बोलतोय तो चुकतोय, कोणीही चुकत नाही. एका गावात गेलो एका गावातले एक जण म्हणे महाराज आमच्या गावात एक 80 वर्षाचं म्हातारं आहे, आणखी चुकलं नाही आणि आणखी कोणाला वाईट बोललं नाही, बायकुल तर नाही बोललं म्हणे, एका शब्दान कोणाला दुखवलं नाही. म्हणलं मग त्याच्या पाया पडू द्या, चला त्याच्या लोक घ्या. त्याच्या लोक गेलो, त्याच्या पाया पडलो. त्याच्या पाया पडल्यावर मला समजलं ते मुख आहे. असे मुख्य कवा चुकत नसतात. म्हणून जो माणूस काहीतरी करण्याच्या प्रयत्नात असतोय त्याच्याकडून चुकी होत असते. म्हणून खरोखर जर काही चुकलं असेल, म्हणून सुंदर अशी ज्यांनी साथ केली समजेत आमचा गुरुबंधू, आमचे गुरुजी असतील सर्वच या खारघरमधलेही भजनी मंडळ, शूटिंगवाले दादा, स्टील विनेकरी, आमचा सौरभ पादे, माईक सिस्टीम आणि तुम्ही आलेले सर्व मायबाप सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. चाल म्हणायची का? ज्ञानेश्वर Bye.